इथे आपण पाहतोय चेंडू हवेमध्ये आहे. चेंडूच्या खाली शतरक्षक येतो आणि बघा खूप चांगला झेल इथे पकडलाय. चेंडूने उंची घेतली होती, लांबी घेतली नव्हती आणि दर्शन याची खेळी आता संपुष्टात आलेली आहे. फलंदाज बाद. वैभव मसेकर याच्या शुभ हस्ते आपण हा किताब देतो. यस, थँक्यू डीजे. यस, थँक्यू. चला राकेश या. राकेश. चेंडू हवेमध्ये आणि बघा नितेश टोकरे याची देखील खेळी संपुष्टात आलेली आहे. दोन धावा आपण पाहतोय. धाव फलकावरती 2 विकेट्स देखील मिळवल्यात आणि आता आकाश टोकरे याची देखील खेळी संपुष्टात आलेली आहे. तिसरा गडी बाद केला या ओव्हर मध्ये आकाश त्रिपाठी आणि फलंदाज बाद. प्रल्हाद कोदे यांच्याकडून आपण पाहतोय राकेश सवरासडी या 100 रुपयाचं कॅश. साहिल गौरव येतोय. गौरव दुसरं षटक हाताळण्यासाठी पहिला चेंडू वेगवान तेज तर्रार चेंडू इथे टाकला गेला होता. प्रवीण यांनी आपण पाहतोय स्ट्राईक रोटेट करण्याचं काम केलंय.
स्ट्राईक रोटेट केली, एक सिंगल धावाली धावसंख्या आता 3 या आकड्यावरती. 3 गडी बाद 3 अशी धावसंख्या आपण पाहतोय धावफलकावरती. थोडंसं अटॅकिंग क्रिकेट आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळालंय. ज्या प्रकारे आकाश रिव्हर्ट याने सुरुवात केली होती. खोलवर टप्प्याचा चेंडू, चेंडूला उडवलाय, शतरक्षक आहे मात्र त्याच्या डोक्याच्या वरनं चेंडू निघून जाईल. 6 धावांन करता एक बिग शॉट येतोय साहिल ठाकरेच्या बॅटमधून, षटकार. बघा या षटकाराने धावसंख्या आता थोडीशी वेग पकडताना दिसतंय. 9 धावा धावफलकावरती लागले जात आहेत. पुन्हा एकदा उडवलाय, बॅक टू बॅक साहिल ठाकरेच्या बॅटमधून निघालाय बिग शॉट. आवड मला ज्याची मी त्यालाच आणलं, तुझ्या ग पुण्याला आता मी मानलं. आवड मला ज्याची मी त्यालाच आणलं, तुझ्या ग पुण्याला आता मी मानलं. शेजारची गाडी मैना लागली डोलायला, तवा लागली डोलायला. पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, बॅट अँड बॉल संपर्क इथे झालेला नाहीये. चेंडू इथे निर्धाव येतोय. धावसंख्या झालेली आहे ती म्हणजे 15. इथे बघा स्क्वेअर क्षेत्रामध्ये फटका देखील गेलाय. क्षेत्ररक्षक आहे तिकडे. 2 धावा इथे घेण्याची संधी मिळाली तिकडे. 2 धावा आल्यात. धावफलक 2 आता 17 या आकड्यावरती. 17 रन्स, 17 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. या षटकातील चेंडू टाकून झालेत 5. शेवटचा एक बॉल बाकी आहे. बघा दर्शन जास्त काय करू शकलेला नाही आहे. नितेश टोकरे देखील काही करू शकलेला नाही. आकाश टोकरे देखील बादून माघारी परत. 3 फलंदाज बाद झालेत मात्र साहिल ठाकरे इथे पूर्ण जिम्मेदारी आपल्या खांद्यावरती उचलतोय. हा चेंडू थोडासा दुरून खेळण्याचा प्रयत्न होता. बॅट अँड बॉल संपर्क झालेला नाहीये. षटकाची समाप्ती आणि आपण पाहतोय 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झालेली आहे ती म्हणजे 17 धावा. 17 रन्स ऑन दी बोर्ड. चला बॉल पाठवायचा तिकडे. चला मॅच बॉल पाठवायचा आहे. चला मैदानाच्या आतमध्ये द्या तो बॉल. बाबू बॉल दे आतमध्ये दे. शेवटचे 6 चेंडू हाताळण्यासाठी रोहित. पहिला चेंडू रोहित याचा आपण पाहतोय डाऊन द लेग त्याने हाताळलाय. लेगेस्टी सोडून जाणारे चेंडू आहे. पंचांनी दुनियात समांतर दाखवलेत. व्हाईट बॉलचा इशारा झालाय. व्हाईट चेंडू. धावसंख्या आता 18 या आकड्यावरती. इथे बघा मिस टायमिंग झालाय. स्वतः गोलंदाज तिकडे धावलाय आणि झेल ड्रॉप. पंचांनी तिसऱ्या पंचांकडे हा निर्णय सोपवलाय. पाहूया एक धाव असेल की 2 धावा असतील. एक धाव तर कंप्लीट झाली. दुसरी धाव घेत असताना आपण पाहतोय रनआउट साठी इथे रिव्ह्यू घेतलाय पंचांनी.
तर फलंदाज बाद असेल, विकेट. दुसरी धाव घेत असताना आपण पाहतोय प्रवीण सापटे हा फलंदाज बाद होतोय. बघा, जी बॅट जर आपण बघितलं तर त्या रेषेवरतीच राहिलेली आहे, रेषा ओलांडलेली नाही आहे आणि त्यावेळेस यष्टांना चेंडू लागलेला आहे. नव्याने फलंदाज इथे गळी क्षेत्रामध्ये इथे चेंडू ट्रॅव्हल झाला होता. एक धाव कंप्लीट झालेली आहे. एका धावेने धावसंख्या आता स्कोर कार्ड. चला पाहूया, पंच तिकडे थोडीशी पाहणी करतायत. नव्याने बॅटर गुरु आपण पाहतो इन झालेला आहे. एक धाव तर इथे कंप्लीट झालेली आहे. व्हाईट बॉल असेल. इथे बघा, खूप चांगला फटका ते खेळला गेलाय साहिलच्या बॅट मधून. साहिलने ते नक्कीच धावसंख्या थोडीशी वेगाने पुढे सरसावण्याचं काम केलेलं आहे. हा चौकार येतोय. धावसंख्या आता वेगाने पुढे सरसावलेली आहे, ती म्हणजे 25 या आकड्यावरती. बघा, स्लॉट मध्ये हा चेंडू होता आणि चेंडूला सरळ व्ही शेप मध्ये केलं, लॉंग आणि लॉंग ऑफच्या मधून. ते एक निर्धाव चेंडू येताना दिसतोय, डॉट बॉल. रोहित इथे कमबॅक करताना दिसतोय, रोहित रिपाट. बॉल टाकून झाले 3. अजूनही 3 बॉल बाकी आहेत. 3 बॉल मध्ये 8 धावा इथे खर्च केलेत. जोरात मारण्याचा प्रयत्न, बॅट अँड बॉल संपर्क नाहीये. कमबॅक केलाय गोलंदाज रोहित याने. बॅक टू बॅक 2 चेंडू इथे निर्धाव टाकले गेलेत. इथे बघा, कव्हर क्षेत्रामध्ये हा फटका केलाय, शतरक्षक आलाय तिकडे. खूप चांगला झेल, वॉट अ कॅच, सुपर्ब. रनिंग मध्ये हा झेल पकडला गेलाय. साहिल ठाकरेची खेळी संपुष्टात आलेली आहे. ऋतिक बारे आलाय, न्यू बॅटर. शेवटचा एक बॉल बाकी असेल. ते यष्टांच्या समोर सापडला. यस, फिंगर अप. फलंदाज बाद. ऋतिक बारेची खेळी देखील संपुष्टात आलेली आहे. 3 षटकांचा खेळ पूर्ण झालाय. 3 षटकाच्या समाप्तीनंतर 25 धावा धावफलकावरती लागल्यात आणि आपण पाहतोय 26 धावांचं लक्ष्य हे ठेवलं गेलंय. ऑन साईडला हा फटका देखील गेला. क्षेत्ररक्षक आहे तिकडे. एक धाव तर कंप्लीट झालेली आहे. फेकी बघा खूप सुंदर झालेली आहे
मात्र तिकडे काय घडलंय, बॅकअप साठी शतरक्षक नव्हता आणि आता रोहित हा फलंदाज धावचित झालेला आहे. फलंदाज बाद. या सिंगल धाब्याने धावसंख्या आता जाऊन पोहोचलेली आहे ती म्हणजे 5 या आकड्यावरती. 5 रन्स ऑन दी बोर्ड. 5 धावा धावफलकावरती लागल्या जात आहेत. चेंडू टाकून झालेत या षटकातील आतापर्यंत 5 धावसंख्या देखील 5. ऑन साईडला फटका खेळला गेला. मिड विकेट मध्ये शतरक्षक आहे तिकडे. चांगलं शतरक्षण बघा. आउटफील्ड खराब असली तरी देखील चांगलं शतरक्षण झालंय आणि एकच धाव इथे खर्च केलाय. षटक संपले पहिल्या षटकात धावा आल्यात त्या फक्त 6. म्हणजे येणारे चेंडू असतील 12 आणि 12 चेंडूमध्ये धावा बनवायच्या असतील अजूनही 20. दर्शन गोराण्याचं षटक अप्रतिम राहिलेलं आहे. निर्णायक षटक राहिलेला आहे. मात्र नितेश ठोकरे हे दुसरं षटक हाताळण्यासाठी सज्ज झालाय. 12 बॉलमध्ये 20 धावा बनवायच्या आहेत. 12 चेंडू 20 धावा. नितेश ठोकरे. पहिला चेंडू फुल टॉस आहे. आडव्या बॅटने प्रहार केलाय आणि चेंडूला सरळ पाठवलाय. बाउंड्री लाईनच्या बाहेर 6 धावांकरता बिग शॉट षटकार. कुंदन याच्या बॅट मधून निघालेला हा A1 क्वालिटी ब्रँडेड षटकार. या षटकाराने धावसंख्या आता जाऊन पोहोचलेली आहे 12 या आकड्यावरती. अजूनही 11 बॉल मध्ये 14 धावा मॅच जिंकण्याकरता बनवायच्या आहेत. ते बघा चेंडू गुडलेंथ वरती पिच केलाय आणि थोडीशी उचली देखील मिळाली. बाकीच काम यष्टरक्षकाने पूर्ण केलेलं आहे. अजूनही 10 बॉल मध्ये 14 धावा मॅच जिंकण्याकरता बनवायच्या आहेत. इथे बघा चेंडूला पुल केलंय. पुल पॉवरफुल देखील झालाय आणि चेंडू मैदानाच्या बाहेर गुल देखील झालाय. आणखीन एक बिग शॉट कुंदनच्या बॅट मधून षटकार. थँक्यू डीजे. आता 9 बॉल मध्ये 8 धावा. समीकरण पूर्णपणे बदललेलं आहे. 18 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. पुन्हा एकदा अप ट्रायकर होता मात्र यावेळेस चेंडू डिक्लरेशन झोन मध्ये निघून गेलेला आहे. डिक्लेअर स्वरूपात या 2 धावा. धावसंख्या झालेली आता 20. आता 6 धावा अजूनही मॅच जिंकण्याकरता बनवायच्या आहेत. विजयापासून 6 पावलं दूर आहे. कारण ज्या प्रकारे आपण पाहतोय 6 धावींची आवश्यकता. एक मोठा फटका मारावा लागणार आहे. जे बघा खूप चांगला फटका इथे खेळलाय कुंदन याने. चेंडू पुन्हा एकदा डिक्लेरेशन झोन मध्ये जाऊन पडतोय. आता मॅच जिंकण्याकरता 4 धावेंची आवश्यकता आहे. 7 बॉल आणि मॅच जिंकण्याकरता 4 धावा. 7 बॉल मध्ये 18 या वैयक्तिक धावसंख्येवरती खेळतोय. पहिल्या बॉलवरती विकेट मिळाल्यानंतर चांगला कमबॅक. फुलटा चेंडू होता तिकडे मिसफील्ड झालेली आहे. 2 धावा घेण्याची संधी. 2 धावा पळून पूर्ण केल्यात. 3ऱ्या धावेचा प्रयत्न होणार नाहीये. 2च धावेवरती समाधान मानावं लागेल. आता येणारे चेंडू असतील 6 आणि 6 चेंडूमध्ये धावा बनवायच्या असतील अजूनही.
2 धावेंची आवश्यकता आहे 6 बॉलमध्ये. आकाश टोकरे याचा चेंडू आपण पाहतोय ऑफस्टमच्या बाहेर हाताला गेलाय. पंचाने तर वाईट दिलाय. पाहूया तिसऱ्या पंचांकडे हा निर्णय सोपवला गेलाय, रेफर केला गेलाय. व्हाईट बॉल असेल. आता फक्त एका धावेची आवश्यकता असणार आहे मॅच जिंकण्याकरता. शतरक्षक आहे तिकडे, झेल ड्रॉप झालाय. बघा जीवनदान मिळालंय. आणि अशा प्रकारे हा सामना इथे चिरमाई स्पोर्ट्स कासार वडवली संघाने जिंकलेला आहे. हळक हळक पानखंडा स्पोर्ट पानखंडा बी. तर बेस्ट ऑफ लक फॉर द नेक्स्ट मॅच. चिरमाई स्पोर्ट्स कासार वडवली. लगेच टॉस केला जाईल भाभोला बॉईज भाभोला आणि चिरमाई स्पोर्ट्स कासार वडवली या दोन संघादरम्यान.